शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता हे जे काही सध्याचं वातावरण झालं आहे याच्यामध्ये आपण आपल्या डाळिंब बागेची जे काही सेटिंग ही कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, आता जो काही सर्वात महत्त्वाचा जो काही टप्पा आहे या वातावरणातला तो म्हणजे फळ विकास अवस्था. तर मित्रांनो, या फळ विकास अवस्थेमध्ये आपण जर योग्य नियोजन केलं नाही, जर योग्य खतांचा व औषधांचा वापर ह्या वातावरणात जर केला नाही तर त्या ठिकाणी आपल्या पिकाची जे काही खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर या वातावरणात जर आपण नायट्रेट व नायट्रोजन युक्त खतांचा जर अतिवापर केला फुगवणीसाठी तर आपल्या पिकामध्ये तेला रोगाचा धोका सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मग या खराब वातावरणामध्ये आपल्या डाळिंब बागेची फुगवण ही कशी करावी, त्याचबरोबर त्याची कोणती कोणती काळजी घ्यावी, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण बघू या खराब वातावरणामध्ये आपण कोणती काळजी ही घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवरती जे काही बुरशीजन्य रोग व जे काही जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा होणार नाही व आपल्या पिकामध्ये जी काही साईज आहे ती तर भरभक्कम ही होणार आहे. तर मित्रांनो, आपण काय करतो, साईज वाढवण्यासाठी आपल्या पिकामध्ये या खराब वातावरणामध्ये किंवा इतर वातावरणामध्ये टॉनिकचा वापर करतो. तर मित्रांनो, या खराब वातावरणामध्ये जर आपण टॉनिकचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये तेल्या ही वाढण्याची जी काही संभावना ही सर्वात जास्त असते. त्याच्यामुळे या वातावरणामध्ये आपल्याला टॉनिकचा वापर हा 100% टाळायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वातावरणामध्ये आपल्याला जो काही पाण्याचा वापर हा खूपच क्षुल्लक प्रमाणात करायचा आहे. मित्रांनो, जर तेल्या जर कंट्रोलमध्ये ठेवायचा असल्या तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पाणी नियोजन करणं. आपल्याला वापसा कंडिशन येईपर्यंत आपल्या प्लॉटला या वातावरण जाईपर्यंत त्या ठिकाणी पाण्याचा वापर हा करायचा नाही. दुसरं म्हणजे आपल्याला वॉटर सोल्युबल मधून आपल्याला 100% नायट्रोजन व नायट्रेट युक्त खतांचा वापर हा 100% हा टाळायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे काही तेलाचा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा होणार नाही. तर मित्रांनो, हे झाले आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्याला फवारणी नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, फवारणी नियोजन आपण तेल्यासाठी व इतर बुरशीजन्य रोगासाठी या खराब वातावरणासाठी कोणकोणत्या फवारण्या ह्या केल्या पाहिजे त्याचे जे काही व्हिडिओ आहे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. हवं तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक हे तर देऊ. तर मित्रांनो, तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता. तर मित्रांनो, आता सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे या वातावरणात आपण जी काही फळ फुगवण ही कशी केली पाहिजे. तर मित्रांनो, डाळिंबाच्या प्लॉटमध्ये डाळिंबाच्या झाडामध्ये फळ विकास होण्यासाठी सर्वात महत्वाचं जे काही अन्नद्रव्य काम करतात ते म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम. मित्रांनो, या जर दोन्ही अन्नद्रव्यांचा वापर आपण जर योग्य प्रमाणात जर केला तर त्या ठिकाणी आपली जी काही फुगवण आहे ती तर व्यवस्थित तर होणारच आहे, पण आपलं झाड सुद्धा सुदृढ बनून आपल्या पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून आपल्या पिकाची साईज ही बनणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये मग आपल्याला फॉस्फरस युक्त खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण जे काही 0050 05234 04247 06020 यासारखे जे काही फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांचा वापर हे हा करू शकतो. दुसरं म्हणजे पोटॅश युक्त खतांचा जर वापर करायचा झाला तर आपण कोणते औषध खत त्यामध्ये वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये आपण 0050 पोटॅशियम शोनाइट हे जे काही यासारखे जे काही पोटॅश युक्त जे काही खत आहे यांचा वापर हा करू शकतो. तर मित्रांनो, दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे साईज होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आपल्या झाडावरती असलेली ग्रीनरी. तर मित्रांनो, आपल्या झाडावरची जर ग्रीनरी आपल्याला वाढायची असले तर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणं. तर मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर आपल्याला का करायचा आहे, तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण आपल्या बागेला मॅग्नेशियम जर देऊ तर त्या ठिकाणी आपल्या पिकाची जी काही मॅग्नेशियम दिल्यामुळं जे काही झाडामध्ये जे काही क्लोरोफिल आहे ते सर्वात जास्त प्रमाणात बनणार आहे व क्लोरोफिल जितकं जास्त बनन तेवढं जे काही पानामध्ये अन्न निर्मिती ही जास्त होणार आहे, पान हे रुंद होणार आहे व जेवढं पान रुंद असणार आहे साहजिकच आहे आपल्या पिकामध्ये जे काही अन्नद्रव्य जास्त बनून आपल्या जी काही फळांची साईज ही वाढणार आहे. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्याला या अवस्थेत सर्वात महत्वाचे जे काही अन्नद्रव्य काम करतात ते म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन. तर मित्रांनो, यामध्ये मग आपल्याला जे काही ड्रिप कॅल
या जे काही ऑक्साईड फॉर्म मधलं जे काही कॅल्शियम येतं त्याचा वापर हा या आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये पिकाची जी काही साल आहे ती मऊ नाजूक बनून आपल्या पिकाची जी काही साईज व्हायला ही मदत होणार आहे. तर मित्रांनो, कॅल्शियम आणि बोरॉनचा सुद्धा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करताना काही शेतकरी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करतात. तर मित्रांनो, यामध्ये मग आपल्याला कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट यासारखे जे काही वॉटर सोल्युबल आहे त्यांचा वापर हा 100% हा टाळायचा आहे. मित्रांनो, याचा वापर जर केला तर त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये जी काही तेल्या वाढण्याची जी काही संभावना ही सर्वात जास्त त्या ठिकाणी असू शकते. मित्रांनो, या वातावरणामध्ये आपल्याला तिसरं महत्वाचं जे काही अन्नद्रव्य हे वापरायचं आहे ते म्हणजे सिलिकॉन. तर मित्रांनो, सिलिकॉनमुळे काय होतं, जेव्हा आपण झाडाला एकतर ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे जेव्हा सिलिकॉनचा वापर जेव्हा करतो त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, सिलिकॉन हे आपल्या पिकामध्ये सेल डिव्हिजन करण्याचं काम करतं व आपल्या पिकामध्ये एक पानावरती व फळावरती जी काही लेअर ही तयार होती, जेणेकरून आपल्या पिकावरती त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा व जे काही जीवाणूजन्य रोगांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव हा होत नाही व पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती तयार होऊन पीक हे आपल्या स्ट्रेसमध्ये जात नाही व आपले पीक हे निरोगी राहतं. तर मित्रांनो, या वातावरणामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही टॉनिक, मग ते कोणत्याही प्रकारचे जे काही टॉनिक आहे त्याचा वापर हा टाळायचा आहे. दुसरं म्हणजे या वातावरणामध्ये आपल्याला जे काही अमायनो ऍसिड आहे, अमायनो ऍसिडचा वापर सुद्धा त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी टाळायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा होणार नाही व आपली जी काही फळांची साईज व्हायला ही मदत होणार आहे. तर मित्रांनो, दुसरं म्हणजे या अवस्थेत आपल्याला झाडाला मायक्रोन्यूट्रिएंट देणं हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण एकरी 7 लिटर जे काही ॲव्हेनाची मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी येते तिचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या खराब वातावरणामध्ये आपल्या डाळिंबाची साईज कशी करायची सविस्तर माहिती ही बघितलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.